पाण्यामध्ये तुम्ही कधी तुरटी टाकून बघितली का? पाण्यामध्ये एकदा तुरटी टाकून नक्की बघा. रिझल्ट तुमच्या समोर आहे. तुमच्याही घरामध्ये खूप पाल येत असतील, 1 ते 2 पाल असतील आणि त्या अगदी आपण लाईट बंद केल्यानंतर अगदी रात्रभर आपल्या घरामध्ये फिरत असेल, तर आपल्याला खूप किळसवाणं वाटतं. रात्री त्या नेमका कुठे फिरतात हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं. अशा वेळेस मग एखाद्या वेळेस अन्नात पडून विषबाधा सुद्धा होऊ शकतो. चला, पालीला घरातून कसं बरं पळून लावायचं त्यावरचाच हा उपाय आहे. आता तुम्हाला असंच पातेलं किंवा असंच भांडं घ्यायचंय जे तुम्ही किचनमध्ये यूज करत नाही आहात. आपल्याकडे जुनं पुराणं पातेलं असतं. माझ्याकडे सुद्धा हे पातेलं मी फक्त आणि फक्त यासाठीच ठेवलेलं आहे. एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे, जेव्हाही संध्याकाळ झाली ना तेव्हा आपल्या दारं खिडक्या बंद ठेवायच्या, जेणेकरून काय होतं की दारं खिडक्यांमधून पाल आतमध्ये येत नाही. आता जर तुम्ही खिडक्या बंद करू नसेल शकत की जे आपण अन्न शिजवतोय तोही वाफ बाहेर जाण्यासाठी, तर मग जाळी असतेच खिडकीला ना, तर जाळी लावून ठेवायची. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. जास्त सोल्युशन आपल्याला बनवून ठेवायचं नाही. आपल्याला हे सोल्युशन फ्रेशच वापरायचं आहे. त्यामुळे त्याचा रिझल्ट सुद्धा आपल्याला खूप छान पद्धतीने येईल. आता हे पाणी मी इकडे उकळत ठेवलेलं आहे. पाणी आपल्याला थोडंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तुरटी. आता तुरटी तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी इझिली मिळून जाईल. तुरटीची अगदी आपल्याला पावडर वगैरे करत बसायची नाही. यामध्ये टाकायचं, मस्त मिक्स होऊन जाते. अगदी थोडीच तुरटी आपल्याला इकडे लागणार आहे आणि तुरटीचे आपले वेगवेगळे फायदे आहेत. आणि बिलकुल आपल्या घरामध्ये लहान मुलं, वयोवृद्ध माणसं असतील तर हा जो काही हॅक आहे याने काहीच असं होणार नाहीये. त्यामुळे तुम्ही हा करू शकता. बऱ्याचदा आपण काय करतो, केमिकलयुक्त स्प्रे वगैरे आणतो आणि त्यामुळे काय होतं, मग घरात लहान मुलं असतील, वयोवृद्ध माणसं असतील, त्यांना त्रास होतो. मग अशा वेळेस अशा घरगुती उपाय नेहमी ट्राय करत राहायचे, जेणेकरून रिझल्ट थोडा स्लो भेटतो पण मिळतो नक्की, आणि आपल्या शरीरावरती त्याचे वाईट परिणाम सुद्धा होत नाही. आता बघा, इकडे मी तुरटी टाकली आणि पाण्यामध्ये जी आहे वितळून गेलेली आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे अर्धा 1 लिंबू. आता बघा, तुमच्याकडे जर वाळलेलं लिंबू असेल, सडलेलं लिंबू असेल, ते डायरेक्टली तुम्ही यामध्ये टाकू शकता. लिंबू नसेल तर तुम्हाला इकडे व्हिनेगरचा वापर करायचा आहे. व्हिनेगर सुद्धा तुम्ही इकडे टाकू शकता. त्यानंतर कांदा आणि लसणाचा पाचोळा तुम्हाला इकडे टाकायचा आहे. पाल जी आहे तिला कांदा आणि लसणाचा स्मेल बिलकुल सहन होत नाही. त्यामुळे आपण कधी भाजीसाठी कांदा वगैरे कापला असेल तेच साल यामध्ये टाकायचे, आणि नसेलच तर मग तुम्ही काय करू शकता की अर्धा कांदा यामध्ये कापून टाकू शकता. त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 1 चमचा हळद, आणि आता हे व्यवस्थितरित्या याला उकळी येऊ द्यायची आहे. जसं जसं हे सोल्युशन जे आहे याला उकळी येत जाईल तसं ह्या पाण्यामध्ये जे आहे कांद्याचा जो काही आपण पाचोळा टाकला त्याचा पूर्ण अर्क ह्या पाण्यामध्ये उतरेल आणि हे खूप छान असं एकदम कारगर असं सोल्युशन आपलं तयार होईल. आता बघा, याला उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये अजून काही इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत. फक्त हा इन्ग्रेडियंट टाकत असताना गॅस हा मंद करावा. 1 चमचा सोडा टाकायचा आहे. जसं आपण सोडा टाकतो बघा, सगळं सोल्युशन वरती येतं, कारण एकमेकांसोबत रिॲक्शन होत जाते. त्यामुळे काय करायचं, गॅस मंद ठेवायचं, किंवा तुम्ही त्या स्टेजला बंदही करू शकता, किंवा मग आपलं पूर्ण सोल्युशन झाल्यानंतर सुद्धा तुम्ही सोडा त्यामध्ये टाकू शकता. तुम्ही कलर बघू शकता, पूर्ण चेंज झालेला आहे. अगदी असा लालसर कलर आपल्या सोल्युशनला आलेला आहे. आपल्याला जास्त आता हे शिजवायचं नाहीये. आता याच्यामध्ये जे काही आपण इन्ग्रेडियंट्स टाकले त्या पूर्ण अर्क त्या पाण्यामध्ये आता उतरलेला आहे. आता बघा, इकडे आपण जेव्हाही हे करत आहोत तेव्हा आपण यामध्ये ज्या वस्तू वापरल्यात, जसं की लसण आणि कांद्याचा पाचोळा असेल, हे आपण फेकूनच देतो ना, त्याचाच आपण रियूज केलेला आहे. वेगळा असं काही आपण कांदा कापलेला नाहीये. हळद आपल्या घरामध्ये असते, तुरटी आपल्या घरामध्ये असते, सोडा तर आपल्या घरामध्ये असतो. बऱ्याचशा रेसिपीजमध्ये आपण त्याचा वापर करतो. इडली असेल, ढोकळा असेल, त्यासाठी. त्याचमुळे म्हटलं, घरगुती उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारगर उपाय आहे. एकाच याने तुम्हाला याचा जो आहे अगदी रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणार. गॅस बंद केलाय. आता हे सोल्युशन आपल्याला गरम गरम असतानाच आपण गाळून घेणार आहोत. हे सोल्युशन आपण अजून सुद्धा स्ट्रॉंग करू शकतो, ते म्हणजे नॅफ्थलीन गोळी म्हणजे डांबर गोळी टाकून आणि कापूर टाकून. पण मला असं वाटतंय की जेव्हाही आपण डांबर गोळी, कापूर गोळी यामध्ये टाकत आहोत तर तेव्हा ते खूप अगदी केमिकलयुक्त असं सोल्युशन तयार होत आहे, जे की नॅफ्थलीन गोळी चांगली नसते. घरामध्ये लहान मुलं वगैरे असतील तर त्यामुळे मी हे यावेळेस अवॉइड केलेलं आहे. सो तुम्ही ते नंतर यामध्ये ह्या गरम पाण्यामध्ये कुटून सुद्धा नंतर टाकू शकता. फक्त तेलामध्ये टाकू नका. जेव्हा आपण हे अशा पद्धतीने गाळून घेतोय तेव्हा तुम्ही या स्टेजला कापूर आणि 1 डांबर गोळी यामध्ये टाकू शकता. आता आपल्याला यामध्ये टाकायचा आहे सगळ्यात शेवटचा इन्ग्रेडियंट, आणि तो इन्ग्रेडियंट खूप महत्त्वाचा आहे. ते म्हणजे आपल्या घरामध्ये अवेलेबलच असतं, ते म्हणजे लिक्विड डेटॉल. सो थोडंसं लिक्विड डेटॉल आपण इकडे टाकतोय. आता हे जे झाकण आहे, अर्ध झाकण मी यामध्ये लिक्विड डेटॉल टाकते आहे. हे सोल्युशन आपलं तयार झालेलं आहे. हे सोल्युशन तुम्ही हप्ताभरच यूज करायचं आहे. कारण काय होतं, हे सोल्युशन जसं जसं हे दिवस उलटतात तसे तसे याच्यामधला जो काही स्मेल आहे तो कमी होत चालतो. आपल्याला हा स्ट्रॉंग स्मेल असला पाहिजे. यामधनं कांद्याचा स्मेल
येत असला पाहिजे, म्हणून आपण हे फक्त 1 हप्ता वापरत आहोत. किंवा तुम्हाला 3-4 दिवसांनीच असं वाटलं की कांद्याचा स्मेल येत नाहीये, तुम्ही हे फेकून देऊन नवीन बनवायचं आहे. आता बघा हे स्प्रे बॉटलमध्ये मी भरलंय. आता हे तुम्हाला रोज स्प्रे करायचं आहे संध्याकाळच्या टाईमला आणि रात्री लाईट बंद करण्याच्या अगोदर तुम्हाला हे जिथे जिथे पाल फिरते तिथे तिथे तुम्हाला हे मारायचं. पाल कुठे कुठे असते आपल्याला माहिती असतं, लाईटीच्या अवतीभोवती, आपले दरवाजा खिडक्या तिथे मारायचं, गॅलरीमध्ये पण आवर्जून मारायचं. गॅलरीमध्ये पण जो लाईट असतो तिथे पाल फिरतच असते, सो तिथे सुद्धा मारायचं. आणि हे रोज तुम्हाला डेली करायचं आहे. जोपर्यंत घरातून पाल जात नाही तोपर्यंत तुम्हाला हे अशा पद्धतीने स्प्रे करत राहायचंय. तुम्हाला मी गॅरंटी देते जे काही पाल घरामध्ये येते ती बिलकुल येणार नाही, आणि घरात जर पाल असेल तर ती घराच्या बाहेर नक्की जाईल. इन केस तुम्हाला जर पाल दिसली तर तुम्ही पटकन हा स्प्रे त्या पालीवरती मारू शका. बघा ती तिथून नक्कीच पळून जाईल. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. आवडला नसेल तर डिसलाईक सुद्धा करू शकता. फेसबुकवर बघत असणार तर लाईक करा, फॉलो करा. चला बाय.